लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या सामाजिक आशयाच्या भान या मराठी लघुपटाच्या पोस्टरचे प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते सांगलीत करण्यात आले। रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला जावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची गरज असून याच उद्देशाने सांगली जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर दिगंबर कोरे यांनी सेंद्रिय शेती आणि सामाजिक आशयावर बनवलेला भान हा लघुपट गावोगावी दाखवावा असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले व्यक्त केले। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश भाऊ खाडे, आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेत भैया कांबळे, भानचे निर्माता डॉक्टर दिगंबर कोरे, लेखक दिग्दर्शक मंगेश पुजारी, छायाचित्रण प्रमुख इंद्रजित सुतार, संकलक राहुल गुरव, संगीत व ध्वनी संयोजक केदार कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कांबळे, राजेंद्र कांबळे तसेच कलाकार व तांत्रिक टीम उपस्थित होते। भान हा चित्रपट आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयाला स्पर्श करणारा आहे। शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे ऑर्गॅनिक फार्मिंग वळवण्यासाठी प्रोत्साहित करणे, रासायनिक शेतींचे मानवी आरोग्य व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम दाखवणे आणि भारतीय जीवन पद्धतीत देशी गाईचं महत्त्व अधोरेखित करणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे। आरोग्य, शेती, पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा परस्पर संबंध प्रभावी कथानकातून मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे। समाज प्रबोधनासोबतच सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे। पोस्टर अनावरण सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाच्या विषयाचे कौतुक करत शेतकरी, पर्यावरण आणि समाजहिताशी निगडीत विषयांवर आधारित अशा चित्रपटांची आजच्या काळात मोठी गरज असल्याचं मत व्यक्त केले। सध्या भान चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून लवकरच तो समाज माध्यमांवर प्रदर्शित होणार आहे। सर्वांना पाहण्यास फ्री आहे। समाजाला जागरूक करणारा आणि सकारात्मक संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन निर्माते आणि संपूर्ण टीमनं केलं आहे। भान लघुपटाचे निर्माते डॉक्टर दिगंबर कोरे, लेखक दिग्दर्शक मंगेश पुजारी, DOP इंद्रजित सुतार, संकलक राहुल गुरव, संगीत व ध्वनी संयोजन केदार कुलकर्णी, बालकलाकार सुदर्शन कोरे आणि प्रतीक्षा कांबळे तर प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कांबळे, कलाकार व तांत्रिक टीम यांनी मोठ्या परिश्रमातून भान लघुपट बनवलाय। दिगंबर कोरे हे सांगलीचे शेतकरी आहे आणि ऑर्गॅनिक शेती आहे। ऑर्गॅनिक शेती आहे ती ऑर्गॅनिक शेती ही रोगमुक्त असते। ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून जे धान्य तयार होतं त्या धान्याच्या माध्यमातून कुठलाही रोग किंवा कुठल्या अडचणी होत नाही आहेत। अलीकडे जे युरिया आहे किंवा इतर जे काही खतं आहे त्या खतांचा वापर करू जी शेती तयार होते, जेव्हा जे धान्य निघतं ते धान्य तेवढं शक्तिशाली नसते। त्यामुळे ऑर्गॅनिक शेतीकडे सर्वांनी आपलं लक्ष वेधलं पाहिजे आणि आपले कोरे जे आहे त्याने हा प्रयत्न केलेला आहे। आज माझ्या हस्ते ऑर्गॅनिक शेती करा हे आवाहन करण्यासाठी त्यांनी जो लघुपट आहे हा लघुपट त्यांनी केलेला आहे आणि त्या लघुपटाच्या माध्यमातून हा लघुपट गावागावामध्ये दाखवला तर लोकांना ऑर्गॅनिक शेतीचं महत्त्व करणार आहे। त्यामुळे ऑर्गॅनिक शेती करा असं मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो। नमस्कार, प्रणाम, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।